छोले मसाल्याची रेसिपी अगदी साधी आणि सोपी रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी झटपट होणारी। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, पीजे रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मसाले छोले करणार आहोत। त्यासाठी मी रात्रभर छोले भिजत ठेवले होते। आता ते छोले मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता प्रथम आपल्याला सर्वात पहिला ह्या कुकरमध्ये आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत। आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मग ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे छोले आपले लवकर शिजतील। कुकर लावून घेते मी। कुकर मी लावून घेतलेला आहे। आता आपण हे गॅसवर ठेवू आणि 2-3 शिट्ट्या आपण ह्याच्यात काढून घेऊ। कुकर आपला गार झालेला आहे। बघा, आपले छोले व्यवस्थित असे शिजलेले आहेत। बघा, इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, थोडीशी लाल तिखट अर्धा चमचा, हळद, छोले मसाला, घरगुती तिखट घेतलेला आहे। मीठ मी टाकणार नाही, कारण की शिजवताना टाकलं होतं, चुकून बघायचं आणि लागल तर घ्यायचं आपण मीठ। आणि ह्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। आता इथे मी कढई ठेवलेली आहे, यामध्ये 2-3 चमचे तेल टाकू। आता ह्यामध्ये मी 1 चमचाभर जिरे टाकते। जिरे छान फुलले की कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान असा परतून घ्यायचा, थोडा लालसर होईपर्यंत। थोडाफार कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो टाकू, छान असं मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो चांगला असा शिजवून द्यायचा। यामध्ये टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते। छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित असा तेलामध्ये। बघू शकता इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला। आता ह्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकते आणि कोथिंबीर सुद्धा वाटलेली आहे यामध्ये। तुम्ही यामध्ये मिरची सुद्धा वाटून टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, असा कच्चेपणा जास्तपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला। आता ह्या आलं लसणाच्या पेस्टचा चांगला कच्चेपणा गेलेला आहे। आता ह्यामध्ये आपण जे सर्व जिन्नस आहेत, जे मसाला आहे, कांदा लसूण मसाला, छोले मसाला, हळद आणि थोडीशी लाल तिखट आहे ना, ते हे सर्व टाकू ह्यामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। 2-3 मिनिटं मी एकजीव करून घेतलेला आहे सर्व जिन्नस। मी मगाशी थोडंसं बेसन सांगायचं विसरून गेले, 1 चमचाभर बेसन घेतलेलं आहे, ते ह्यामध्ये टाकू। हे सुद्धा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन ना थोडं तेलामध्ये छान असं भाजून घेऊ। बघा, आपलं छान असं बेसन परतलं गेलेलं आहे। आता मसाले थोडं जळू नये त्यासाठी मी इथे 2 चमचाभर पाणी टाकते, मिक्स करून घेऊ। आता यामध्ये शिजवलेले छोले टाकू, मिक्स करून घेऊ। 2-3 मिनिटं बारीक गॅसवर शिजून देऊ। 2-3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू वरून। काय मस्त दिसते आपली भाजी, भारी दिसते। अशा प्रकारे तुम्ही छोले मसाला नक्की घरी ट्राय करा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। किती छान असं बघा। वरून थोडीशी अशी कोथिंबीर। बघा, आपला छोले मसाला तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
थँक्यू.